बुर्ली 2.25 लाखांची घरफोडी, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास. पलूस तालुक्यातील मुकुंदनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2,25,100 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत पशुखाद्य व्यावसायिक अजय रामचंद्र पाटील, वय वर्ष 29, राहणार मुकुंदनगर, बुर्ली यांनी फिर्याद दिली आहे. 8 मे रोजी रात्री 1:30 वाजल्यापासून 9 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घरातील दरवाजा उघडून आतील कपाटातील लॉकरमधून दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला. चोरट्यांनी 60,000 रुपये किमतीची 20 ग्रॅमची सोन्याची बोरमाळ, 16,000चे सोन्याचे डूल, 18,000ची सोन्याची ठुशी, लहान मुलांच्या 5 सोन्याच्या अंगठ्या किंमत 16,000, चांदीचे पैंजण, कमरपट्टा, बिंदिया, वाळे आणि 1,10,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2,25,100 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. यावेळी तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पलूस पोलिसांकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.